नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही अशा IMP अशा चालू घडामोडी पाहणार आहेत। व्हिडिओ आपला खूप IMP असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पहिला प्रश्न आहे आपला, रश्मी शुक्ला महाराष्ट्राचे कितव्या पोलीस महासंचालक आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राच्या 48व्या, लक्षात ठेवायचं आपल्याला 48व्या पोलीस महासंचालक आहेत। पुढचा प्रश्न मित्रांनो, रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालक या पदाचा कार्यकाळ हा कधीपर्यंत आहे? तर रश्मी शुक्ला, लक्षात ठेवा मित्रांनो, रश्मी शुक्ला यांचा जो काही कार्यकाळ आहे मित्रांनो हा 3 जानेवारी 2026, लक्षात ठेवायचं आपल्याला 3 जानेवारी 2026 पर्यंत बघा रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे नवीन लोकपाल अध्यक्ष कोण आहेत? तर माणिकराव खानविलकर, लक्षात ठेवा मित्रांनो, हे नवीन लोकपाल अध्यक्ष आहेत। तर मित्रांनो, जर तुम्ही आता पोलीस भरतीचा आता फॉर्म भरला असेल आणि तुम्ही जर बघा ज्यावेळेस पेपर येतील त्यावेळेस जर चालू घडामोडी घेत असाल तर अजिबात घेऊ नका मित्रांनो, कारण की तुम्ही जर त्यावेळेस घेताल तर काहीच फायदा होणार नाही, कारण की आपल्याकडे टाईम नसणार वाचायला। त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला या ठिकाणी चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे। चालू घडामोडी मित्रांनो आपला टर्निंग पॉईंट असणार आहे, कारण की बघा जे मुलं असतात बघा लय तले बघा बरेच मुलं बघा 1 ते 2 मार्कांनी जातात, काही 5 ते 6, 7 ते 8। त्यामुळे मित्रांनो ह्यासाठी आपण बघा चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मागील 1 वर्षाच्या या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत मित्रांनो, फक्त 149 रुपयाला बघा। हा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे 8275558283, या फोनपे नंबरला बघा 149 रुपये सेंड करायचे, तुम्हाला एका ग्रुपला ॲड केलं जाईल। त्या ठिकाणी तुम्हाला दररोजच्या अपडेट दिले जातील पहा, आणि भरपूर तुमचं बघा पेपर येईपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड ठेवलं जाईल। त्यामुळे मित्रांनो 8275558283 हा जो काही नंबर याला 149 रुपये सेंड करा, किंवा हा जो काही QR आहे हा सुद्धा स्कॅन केला तरी जमल। आणि ह्या ज्या काय नोट्स आहे मित्रांनो ह्याच व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला काय करायचं त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे, लगेच या ठिकाणी तुम्हाला ह्या नोट्स मिळून जातील। त्यामुळे मी जास्त काही सांगत नाही, ज्यांना खरोखर काय वही बनायचं असेल बघा यावर्षी तर 100% मित्रांनो आत्तापासूनच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी मित्रांनो आपण ह्या नोट्स तयार केल्या आहेत बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यासासाठी। काय प्रश्न आहे बघा, प्रो कबड्डी 2024चा विजेता संघ कोणता? अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन मित्रांनो, सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा। प्रो कबड्डी 2024चा विजेता संघ आहे बघा पुणेरी पलटण, लक्षात ठेवा पुणेरी पलटण हा विजेता संघ आहे बघा। पुणेरी पलटणने काय केलं आहे बघा, हरियाणाचा 28-25 असा या ठिकाणी पराभव करून विजय मिळवलेला आहे बघा। आणि जे काही पुण्याचं आहे मित्रांनो, हे जे काही विजेतेपद आहे हे पहिलंच पद आहे। गेल्या हंगामाच्या वेळीमध्ये बघा अंतिम फेरीमध्ये पराभव झाला होता। हा जो हंगाम आहे मित्रांनो हा 10व्या क्रमांकाचा हंगाम होता। विजेता संघ पाहिला आपण कोणता आहे, उपविजेता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला हरियाणा, लक्षात ठेवायचे उपविजेता कोण आहे, हरियाणा आहे, हरियाणा स्टीलर्स। ह्या ज्या काही स्पर्धा आहेत मित्रांनो ह्या 2 डिसेंबर 2023 ते 1 मार्च 2024 दरम्यान या ठिकाणी पार पाडल्या। यामध्ये बघा 12 संघ सहभागी झाले होते आणि 137 सामने यामध्ये पार पाडले। विजेता उपविजेता पाहिला मित्रांनो, पहिल्याच वेळेस पुणेने या ठिकाणी बघा ही स्पर्धा जिंकलेली आहे। प्लेअर ऑफ द सीझन बघा असलम इनामदार राहिलेला आहे बघा प्लेअर ऑफ द सीझन। सर्वात जास्त जे काय रेड पॉईंट्स आहेत हे आशु मलिक आणि अर्जुन देशवालनी पटकवलेले आहेत। पहिली स्पर्धा मित्रांनो 2014 मध्ये झाली होती, पहिली स्पर्धा 2014 मध्ये झाली होती आणि पहिला विजेता संघ होता जयपूर पॅथर, लक्षात ठेवा मित्रांनो जयपूर पॅथर। सर्वात जास्त वेळा बघा पटना पायरेट्स या ठिकाणी बघा विजेता झालेला आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे, हा सुद्धा स्टार मारून लिहून ठेवा। महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार हा कोणाला मिळाला? तर महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार मित्रांनो चैत्राम पवार यांना देण्यात आला आहे। कोणाला? चैत्राम पवार यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, मनोज जरांगे हे नाव कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर मागच्या वेळेस बघा या ठिकाणी प्रश्न विचारला होता, आंतरवाली सराटी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर हा पण पॉईंट लक्षात ठेवा, सगळ्यांचं पाठ असेल बघा मराठा आरक्षण। पुढचा प्रश्न आहे अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2024चा विजेता देश कोणता? या ठिकाणी आपल्याला अंडर-19 विचारले पहा, तर कोणता देश बघा ऑस्ट्रेलिया या ठिकाणी बघा 2024चा अंडर-19 वर्ल्ड कप विजेता राहिलेला आहे बघा। भारताने आतापर्यंत किती वेळा अंडर-19 विश्वकप जिंकलेला आहे? तर 5 वेळा मित्रांनो या ठिकाणी जिंकलेला आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी शेतकऱ्याचे कैवारी म्हणून कोणाला ओळखलं जातं? खालीलपैकी शेतकऱ्यांचे कैवारी, कोणाचे? शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर चौधरी चरण सिंग, लक्षात ठेवा मित्रांनो चौधरी चरण सिंगला या ठिकाणी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखलं जातं। पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नुकतेच समान नागरी कायदा लागू केलेला आहे? तर उत्तराखंड, लक्षात ठेवा मित्रांनो उत्तराखंड। चंद्रावर उतरणारा जपान हा कितवा देश ठरलेला आहे? चंद्रावर उतरणारा जपान हा कितवा देश ठरलेला आहे मित्रांनो? तर 5वा देश ठरलेला आहे। कितवा? 5वा देश ठरलेला आहे।
पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या पुतळ्याची एकूण उंची किती फूट आहे? स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, तर लक्षात ठेवा मित्रांनो 206 फूट, अतिशय महत्त्वाचं आहे. किती उंची बघा? 206 फूट. नेक्स्ट आहे बघा, यशस्वी जयस्वालने पहिले द्विशतक हे कोणत्या संघाविरुद्ध लावले होते? तर इंग्लंड विरुद्ध बघा द्विशतक झळकावलं होतं. लालकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर लालकृष्ण अडवाणी यांना मित्रांनो 50 नंबरचा या ठिकाणी बघा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. किती? 50वा. 25 सप्टेंबर 1990ला 25 सप्टेंबर 1990 रोजी राम रथ यात्रेला कोणी सुरुवात केली होती? राम रथ यात्रेला कोणी सुरुवात केली होती मित्रांनो? तर लालकृष्ण अडवाणी. लक्षात ठेवा मित्रांनो, लालकृष्ण अडवाणीने या ठिकाणी सुरुवात केली होती. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? तर स्वतंत्र भारताचा जो काही पहिला अर्थसंकल्प होता तो R.K. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. लक्षात ठेवा मित्रांनो, R.K. षण्मुखम चेट्टी यांनी. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त विजेता या व्यक्तीला किती रक्कम दिली जाते? अतिशय IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, अतिशय म्हणजे अतिशय बघा डायरेक्ट पेपरला पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र भूषण प्राप्त विजेत्या व्यक्तीला 25 लाख रुपये, लक्षात ठेवायचे बघा, किती? 25 लाख रुपये या ठिकाणी देण्यात येतात. पुढचा प्रश्न आहे बघा, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर पु ल देशपांडे मित्रांनो यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 साली बघा 21चा आशा भोसले यांना देण्यात आला, 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि 2023चा सगळ्यांनी लक्षात ठेवा अशोक सराफ. 2023चा आहे परंतु 2024मध्ये देण्यात आलेला आहे अशोक सराफ यांना. अतिशय IMP क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे बघा, अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा, काय प्रश्न आहे? अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2024 हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? तर मित्रांनो हा लखनौमध्ये पार पडला. कुठं? लखनौ. लखनौ काय आहे बघा उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आणि लखनौ आहे बघा गोमती नदी किनारी वसलेले बघा. कोणत्या? गोमती नदी. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, दक्षिण आशियामधील सर्वात मोठा सशस्त्र प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आला? तर UPमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये बघा स्थापन करण्यात आला आहे. 26 फेब्रुवारीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील कानपूर या ठिकाणी बघा आशियामधील सर्वात मोठं शस्त्रास्त्र निर्मितीचा प्रकल्प आहे बघा त्याचं उद्घाटन झालेलं बघा. हा जो काही उत्पादन प्रकल्प आहे अदानी समूहाची कंपनी अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसद्वारे बांधला जात आहे आणि 500 एकरामध्ये पसरलेल्या या उत्पादन प्रकल्पासाठी सुमारे बघा 3000 कोटी रुपये खर्च करणार आहेत बघा. कंपनीच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी 4000 लोकांना रोजगार मिळणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम चालू केली आहे? तर शिक्षण मंत्रालय. लक्षात ठेवा मित्रांनो, शिक्षण मंत्रालय. कधी पाळला जातो? पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कधी पाळला जातो? एकदम IMP प्रश्न आहे बघा. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस असतो. 1 ऑक्टोबरला राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस असतो. बरोबर. 31 ऑक्टोबरला कोणता दिवस असतो? तर राष्ट्रीय एकता दिन असतो. लक्षात ठेवा राष्ट्रीय एकता दिन. आणि 8 ऑक्टोबरला काय असतो? भारतीय वायुसेना दिवस असतो. लक्षात ठेवा भारतीय वायुसेना. जे काही महत्त्वाचे दिवस असतील बघा कॉमन पाठ करून ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो बघा जो प्रश्न आपल्याला येत असेल तो घाई गडबडीत सोडायचा नाही कधी. त्यासाठी बघा श्वास घ्यायचा. श्वास म्हणजे पूर्णपणे असं थांबायचं, थोडं 2 सेकंद द्यायची त्याला आणि पूर्णपणे वर्तुळ तेच गोल करायचं. नाही तर बघा घाई गडबडीमध्ये आपण तिसरंच वर्तुळ गोल करतो. मग काय होतं आपला खिशातला मार्ग जातो आणि बाजूचाच काय होतं आपला मिरिट खाऊन बसतो. त्यामुळे अशी गलती करायची नाही. पूर्णपणे आपल्याला जे येतं ना ते पूर्णपणे आधीच गोल करून ठेवायचं म्हणजे थांबून थोडं. तर बघा C60 फोर्सचं ब्रीद वाक्य काय आहे? बघा C60 फोर्सचं ब्रीद वाक्य काय आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक A वीरोभव वसुंधरा. हे काय बघा C60 जे काय फोर्स आहे त्याचं ब्रीद वाक्य. या ठिकाणी बघा 1992 साली C60 फोर्सची स्थापना झाली होती. यामध्ये विशेष प्रशिक्षण मिळालेले 60 कमांडोचा याच्यामध्ये समावेश होता. हा प्रश्न आला होता नवी मुंबई SRPFला आत्ता. नेक्स्ट आहे बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे? एकदम सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे? बघा नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर बघा या ठिकाणी कुठे आहे? नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीची स्थापना बघा 1906 मध्ये पुण्यामध्ये झाली होती. मात्र काय झालं बघा 1908 मध्ये किंवा 1908 मध्ये तिचं काय झालं नाशिकमध्ये स्थलांतर झालं. आणि ही जी काय अकॅडमी आहे बघा महाराष्ट्रातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांना प्रशिक्षण त्याचप्रकारे IPS अधिकाऱ्यांना अभिमुख प्रशिक्षण देते. या संस्थेचे संचालक हे विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे असतात.
पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात? महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी, पोलीस महासंचालक म्हणतात. कोण म्हणतात? पोलीस महासंचालक. 12 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CIDचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ बघून मजा येत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लगेच लाईक करा. तुम्हाला फक्त टच करायचं आहे. नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. नंतरून तुम्ही विसरून जाल. तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी बघा. त्यालाच आपण काय म्हणतो? CID. काय म्हणतो? CID म्हणजे ती काय मालिका आपली असते ना, दया कुछ तो गडबड आहे, दाल में कुछ काला आहे, दया. तर बघा, CIDचं लॉंग फॉर्म काय होतं बघा? क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर नेक्स्ट आहे बघा, दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक महाराष्ट्रामध्ये कोणतं सशस्त्र काम करतं? काय प्रश्न आहे बघा, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतं सशस्त्र दल काम करतं? तर एकदम सोपं आहे बघा, फोर्स 1 आहे. काय बघा? फोर्स 1 आहे. पोलीस खातेविषयी कोणत्या सूचीमध्ये येतो? काय प्रश्न आहे बघा, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पोलीस खाते हा विषय येतो बघा राज्य सूचीमध्ये. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये 3 सूचींचा समावेश आहे बघा. लक्षात ठेवा, पहिली सांगतो मी, पहिली बघा केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी बघा समवर्ती सूची. लक्षात ठेवा, समवर्ती सूचीतील विषयावर कायदे करण्याचे अधिकार केंद्र व राज्य या दोघांनाही आहेत. मात्र काय होतं बघा, केंद्रांना कायदा प्रभावी ठरतो, म्हणजे सगळ्यात पहिलं प्राधान्य केंद्राला दिलं जातं. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आणि जो काही महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा 2 जानेवारीला साजरा केला जातो. या ठिकाणी बघू शकता, 15 ऑगस्टला काय असतं आपल्या सगळ्याला माहिती आहे, स्वातंत्र्य दिवस असतो. 1 मेला असतो आपला महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन सुद्धा असतो. आणि 17 सप्टेंबरला असतो बघा मराठवाडा मुक्ती दिन असतो. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, दहशतवादाच्या संदर्भात गुन्ह्यांचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे? तर कोणती बघा, ती NIA. लक्षात ठेवा, NIA चे प्रमुख कोण आहेत बघा? कुलदीप सिंग आहेत. कोण? कुलदीप सिंग. CBIचे प्रमुख आहेत बघा सुबोध कुमार जयस्वाल. आणि रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, इथं बघा रिसर्च अँड ॲनालिसिस विंग याचे जे काही प्रमुख आहेत बघा, यांचं नाव आहे अनिल कुमार धस्माना. तर याचं नाव काय बघा, आणि याचा लॉंग फॉर्म काय होतो? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. 18 नंबरचा प्रश्न आहे बघा, सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी कोण आहेत? सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी कोण आहेत? तर राईट आन्सर आहे बघा अजित डोवाल. कोण आहेत बघा? अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. अजित डोवाल हे भारताचे 5वे सुरक्षा सल्लागार आहेत आणि ते IBचे डायरेक्टर होते. त्यांना मिळालेले पुरस्कार बघितलं तर त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, त्याच्यानंतर कीर्तीचक्र सुद्धा देण्यात आलेले अजित डोवाल यांना. आणि नुकतेच बघा, जी की आपली भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे त्याचे सुद्धा अध्यक्ष चेंज झालेले आहेत बघा. त्याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करा. व्हिडिओ पॉज करा आणि लगेच बघा. जर तुम्हाला माहीत नसेल तर गुगलवर सर्च करून तुम्ही टाईप करा, कारण की तुम्ही जर आत्ता टाईप केलं तर तुम्ही बघा पेपर येईपर्यंत विसरणार नाही, 100% ही गॅरंटी देतो. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी टिंबटिंब येथे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? गुप्तवार्ता. तर हे बघा पुणे या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवा, पुणे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुण्यातील बघा राम टेकडी या विभागामध्ये आणि SRPF ग्रुप 1 या ठिकाणीच कार्यरत आहे. पुढचा एकदम सोपा प्रश्न आहे बघा, राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचं प्रमाण विचारलं. सुरुवातीला विचारलं आपल्याला उंची आणि लांबी. तर 2:3 याचा राईट आन्सर आहे बघा. किती? 2:3 याचं प्रमाण आहे. भारताचा जो काय ध्वज आहे हा 22 जुलै 1947. लक्षात ठेवा, 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला होता. भारताच्या ध्वजामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा असे 3 रंग आहेत आणि एक अशोक चक्र आहे. नेक्स्ट आहे पहा, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? तर बघा, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर बघा काय असतात? 3 स्टार असतात. 3 स्टार असतं. पोलीस उपअधीक्षक लक्षात ठेवा किती असतात? 3 स्टार असतात. लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी जर बघितलं अशोक स्तंभ, तर अशोक स्तंभ बघा अप्पर पोलीस अधीक्षक यांना असतो. लक्षात ठेवा सगळ्यांनी, अप्पर पोलीस अधीक्षक यांना अशोक स्तंभ असतो. अशोक स्तंभ आणि 1 स्टार, अशोक स्तंभ आणि जर 1 स्टार असेल तर पोलीस अधीक्षक असतात. कोण असतात? पोलीस अधीक्षक. अशोक स्तंभ आणि जर 2 स्टार असतील, अशोक स्तंभ आणि जर 2 स्टार असतील तर बघा सहाय्यक पोलीस उपमहानिरीक्षक असतात. कोण असतात? सहाय्यक पोलीस उपमहानिरीक्षक. आलं लक्षात?
SRPFची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी करण्यात आली? कशाची? SRPFची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर बघा पुरंदर या ठिकाणी SRPFची स्थापना झालेली. राज्य राखीव दल कुठे स्थापन झालेले? पुरंदर या ठिकाणी. आणि राज्य राखीव दलाची स्थापना झाली होती बघा 1948 मध्ये. लक्षात ठेवा 1948ला स्थापना झाली होती. राज्य राखीव पोलीस दलाच्या 13 तुकड्या कार्यरत आहेत बघा. राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखाला समादेशक म्हणतात. लक्षात ठेवा राज्य राखीव जे काही त्यांचे प्रमुख असतात त्यांना काय म्हणतात? समादेशक किंवा कमांडर असं म्हणतात. हा अधिकारी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक या दर्जाचा असतो. पुढचा प्रश्न बघा पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? पोलीस क्षेत्राशी संदर्भात संशोधन करणारी संस्था आहे बघा BPR&D. काय बघा BPR&D. DRDO कशा संदर्भामध्ये? तर DRDO ही अवकाश व संरक्षण विभागाच्या संदर्भामध्ये. यामध्ये बघा DRDO काय करत असते? जे काय टँक असेल त्याच्यानंतर आपले जे काही मिसाईल असतात त्यावर काय करते? रिसर्च करते किंवा त्या बनवते. त्यानंतर इस्रो. बरोबर इस्रो ही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे आपली. त्याला आपण काय म्हणतो? भारतीय अवकाश संशोधन संस्था. याचं जे काय मुख्यालय आहे कर्नाटकमधील बेंगलोर शहरामध्ये. त्याच्यानंतर रिसर्च ॲनालिसिस विंग ही संस्था जी काही विदेशामध्ये भारताच्या संशोधनासाठी असते. खालीलपैकी कोणतं दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारामध्ये मोडत नाही? पोलीस दल या प्रकारात मोडत नाही. तर कोणतं दल आहे ते बघा CID. कोणतं आहे? CID. CID हे बघा राज्य पोलीस दलाचा भाग आहे. गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी हे जे काही CID ते काम करत असतं. केंद्रीय पोलिसाचे दल कोणकोणते आहेत बघा CRPF आहे, त्यानंतर CICF आहे, BSF आहे, ITBP आहे, NDRF सुद्धा आहे. SRPF ग्रुप 16 हे कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं? SRPF ग्रुप 16 कोणत्या ठिकाणी आहे? राईट आन्सर आहे बघा कोल्हापूरमध्ये स्थित आहे बघा. हा प्रश्न आला होता कोल्हापूर बॅट्समनला 2019च्या पोलीस भरतीला, म्हणजे आता पेपर झाले त्याला. बरोबर घ्या पुढचा प्रश्न. ग्रे हाऊंड्स हे नक्षलवादी विरोधी पथक कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलं? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक C आंध्र प्रदेश राज्यामध्ये ग्रे हाऊस हे नक्षलवाद विरोधी पथक उभारण्यात आलं होतं. लक्षात ठेवा. नक्षलग्रस्त राज्य कोणकोणते आहेत बघा? पश्चिम बंगाल आहे, ओडिसा आहे, आपलं महाराष्ट्र पण आहे, छत्तीसगड आहे, आंध्र प्रदेश आहे, झारखंड आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील जर नक्षलग्रस्त जिल्हे आले तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि पश्चिम बंगाल. खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाहीये? तर कोणत्या ठिकाणी बघा कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय स्थित नाही. लक्षात ठेवा कोल्हापूर. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न बघा एखादा सरकारी अधिकारी व कर्मचारी जर लाच घेताना पकडले गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्य तपास करतो? लाच घेताना पकडण्यात आलं तर कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक C NCB हा विभाग काय करतो? त्या ठिकाणी काय करतो? पूर्णपणे ॲक्शन घेतो किंवा तपास करत असतो. कोणता? NCB विभाग. पुढचा प्रश्न बघा राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही उत्तर दिलं असेल आत्ताच तर काय हरकत नाही. तर राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गोरेगाव या ठिकाणी बघा राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय. लक्षात ठेवा. SRPFची स्थापना झाली 6 मार्च 1948ला. लक्षात ठेवा 6 मार्च 1948ला राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झालेली. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत बघा? अमित शहा. कोण आहेत बघा? अमित शहा केंद्रीय गृहमंत्री. लक्षात. पोलीस खाते हा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं? पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1 गृह मंत्रालयाच्या अंतर्गत पोलीस खाते हा विषय येतो. लक्षात ठेवा पोलीस खाते हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत मध्ये येतं. चौथा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणतं? महाराष्ट्र पोलीस दलाचे जे काही मुखपत्र आहे बघा मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक खालीलपैकी कोणतं आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दक्षता. लक्षात ठेवा दक्षता हे मासिक आहे आणि दामिनी हे काय पथक आहे महिलांसाठी. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक C तेलंगणा राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थित आहे. कुठं? तेलंगणा राज्यामध्ये. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघूयात आपण. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक हैदराबाद. लक्षात ठेवा हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी स्थित आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो? सदरक्षणाय खलनिग्रहणाय
या वाक्याचा अर्थ काय होतो? सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे नायनाट याचा काय होतो? अर्थ होतो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणता तारा आहे? महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणता तारा आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, पंचकोनी तारा. आणि त्याच्यामध्ये बघा हाताचा पंजा आपल्याला आहे आणि महाराष्ट्र पोलिसाचा जो काय ध्वज आहे त्याचा कलर आहे बघा गडद निळा. CRPFचं लॉंग फॉर्म काय आहे? CRPFचं लॉंग फॉर्म काय बघा? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. घ्या पुढचा प्रश्न. 15 नंबरचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रामध्ये गुप्तचर प्रशिक्षण केंद्र जे काय गुप्तचर अकॅडमी प्रशिक्षण केंद्र आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र हे बघा पुण्यामध्ये स्थित आहे. कुठे ठिकाणी? पुणे या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलीस दलामधील सगळ्यात शेवटचं पद कोणतं आहे? आपल्याला माहिती आहे पोलीस दलामधील सगळ्यात शेवटचं पद आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, शिपाई. शिपाईच्या नंतर बघा पोलीस नाईक येतो. लक्षात ठेवा पोलीस नाईक. त्यांच्या बघा खांद्यावर 2 पट्ट्या असतात पिवळ्या कलरच्या. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्यातील पहिला राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे? महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन्स क्रमांक ए, नागपूर या ठिकाणी होणार आहे. लक्षात ठेवा नागपूर या ठिकाणी. नागपूर या ठिकाणी कुठे होणार आहे? काटोल या ठिकाणी. नागपूरमधील काटोल या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणतं चिन्ह आहे? अभय निर्देशक असं खालीलपैकी कोणतं चिन्ह आहे? ऑप्शन्स क्रमांक बी, हाताचा पंजा. लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर अभय निर्देशक असं कोणतं चिन्ह आहे? तर बघा हाताचा पंजा आहे. लक्षात ठेवा हाताचा पंजा. 19 नंबरचा प्रश्न आहे आपला, जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑप्शन्स क्रमांक ए, पोलीस अधीक्षक. जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? पोलीस अधीक्षक असतो. 20 नंबरचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. बेल आयकॉन करून लगेच ऑन करून टाका जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि आपल्या कुटुंबामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नुसतं बघू नका मित्रांनो, यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही सबस्क्राईब केलं नाही. आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. लगेच एक लाईक ठोकून जा. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग हा खालीलपैकी कसा आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक बी, गडद निळा. लक्षात ठेवा गडद निळा. पुढचा प्रश्न आहे, राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते? राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक खालीलपैकी कोण करत असते? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, राज्य शासने राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक करत असते. कोण? राज्य शासन. 24 नंबरचा प्रश्न आहे आपला, पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राच्या प्रमुखाला काय म्हणतात? पोलीस विभागामध्ये जे काही परिक्षेत्र असतं त्या परिक्षेत्राच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं? राईट आन्सर आहे बघा पोलीस विभागामध्ये जे काही पोलीस परिक्षेत्र असतं त्याला म्हणतात विशेष पोलीस महानिरीक्षक. लक्षात ठेवा विशेष पोलीस महानिरीक्षक. 25 नंबरचा प्रश्न काय बघा, FRI याला आपण काय म्हणतो? FRI याचं जे काही विस्तारित रूप विचारलं आपल्याला. राईट आन्सर आहे बघा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. FRI लक्षात ठेवा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. गृह विभागाच्या नियंत्रणाखाली खालीलपैकी कोणते विभाग येतात? गृह विभागाच्या नियंत्रणाखाली खालीलपैकी कोणते हे येतात? राईट आन्सर आहे बघा गृहरक्षक दल आणि तुरुंग हे गृह विभागाच्या खाली येत असतात. 28 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय ऑप्शन्स क्रमांक बी, पुणे या ठिकाणी स्थित आहे. भारतामधील पहिल्या पोलीस रोबोटचं नाव काय आहे? तर आपल्या भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचं नाव आहे बघा KP बोट. चिट्टी बघा रजनीकांतचा बोट होता, म्हणजे रजनीकांतचा रोबोट होता चिट्टी. घ्या पुढचा प्रश्न, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना खालीलपैकी कधी झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना खालीलपैकी कधी झाली होती? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, 1948ला राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली होती किंवा 1948ला. कारवाईवर प्रतिबंध लावण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग हा सक्रिय असतो? दहशतवाद विरोधीवर प्रतिबंध लावण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा
कोणता विभाग सक्रिय असतो? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी अँटी टेररिस्ट स्क्वॉड. अँटी नाही ATS म्हणतो आपण त्याला, अँटी टेररिस्ट स्क्वॉड. पुढचा प्रश्न आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? राईट आन्सर बघा सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. पुढचा प्रश्न आहे देशामधील दहशतवादांचा जे काही संघटना आहे यांचा तपास करणारी यंत्रणा कोणती आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक NIA, याला आपण काय म्हणतो? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. सर्व नक्षलवाद हा शब्द कशापासून तयार झालेला आहे? काय प्रश्न आहे आपला? नक्षलवाद हा शब्द खालीलपैकी कशापासून तयार झालेला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी गावाच्या नावापासून. बघा नक्षलवाद हा शब्द तयार झालेला आहे गावाच्या नावापासून. पुढचा प्रश्न काय बघा SRPF मध्ये जवानांचं बेसिक हत्यार कोणतं? SRPF मध्ये जवानांचं बेसिक हत्यार कोणतं आहे? राईट आन्सर आहे बघा SLR. लक्षात ठेवा SRPF मध्ये जवानांचं बेसिक हत्यार कोणतं आहे? बघा SLR आहे. लक्षात ठेवा SLR रायफल. पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणतं पद आहे केवळ पदोन्नतीने भरले जातं? खालीलपैकी कोणतं पद केवळ पदोन्नतीने भरलं जातं? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक बी सहाय्यक पोलीस निरीक्षक. हे पद बघा केवळ पदोन्नतीने भरलं जातं. लक्षात ठेवा सहाय्यक पोलीस निरीक्षक. लक्षात ठेवा सहाय्यक पोलीस निरीक्षक. वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचे असतात? वरिष्ठ जे काही पोलीस अधिकारी असतात हे कोणत्या दर्जाचे असतात? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी बघा IPS हे दर्जाचे असतात. लक्षात ठेवा IPS इंडियन पोलीस सर्व्हिस. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात? राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करत असतात? ऑप्शन क्रमांक सी राज्यपाल हे बघा राज्य मुख्य माहिती आयुक्त याची नियुक्ती करत असतात. लक्षात ठेवा राज्यपाल. खालीलपैकी कोणतं ताडी वर्ष आहे? काय प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणतं ताडी वर्ष आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट हे काय बघा ताडी वर्ष आहे. पुढचा प्रश्न आहे बघा पोलीस प्रश्नावर तरुणांशी संवाद म्हणजे काय? युथ पार्लिमेंट. कोणतं? युथ पार्लिमेंट ही संकल्पना कोणत्या अधिकाऱ्याची आहे? कोणत्या अधिकाऱ्याची आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विश्वास नांगरे पाटील. माहितीचा अधिकार कायदा 2005च्या तरतुदीनुसार नागरिकांना रिकामी जागा अधिकार प्राप्त झालेला आहे. तर कोणता अधिकार प्राप्त झालेला आहे? तर माहितीचा अधिकार 2005च्या तरतुदीनुसार नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. कोणता? माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. 47 बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कोणत्या मोबाईल ॲपद्वारे बालकावरील अत्याचाराचा थेट तक्रार करता येते? आपल्याला थेट तक्रार करता येते. कोणतं ॲप्लिकेशन आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चिराग ॲप्लिकेशन. लक्षात ठेवा चिराग ॲप्लिकेशन. 49 नंबरचा प्रश्न आहे तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिलं कारागृह कोणतं? तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे पहिलं कारागृह कोणतं आहे? तर ऑप्शन्स क्रमांक नागपूर मध्यवर्ती कारागृह. लक्षात ठेवा नागपूर मध्यवर्ती कारागृह. सायबर गुन्ह्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस विभाग तयार करणारं देशामधील पहिलं राज्य कोणतं? सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस विभाग तयार करणारं देशामधील पहिलं राज्य कोणतं? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी आपलं महाराष्ट्र. ओनली महाराष्ट्र पोलीस. आणि मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. कायद्यांना अभिवचन रजा पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याला आहे? कायद्यांना अभिवचन रजा आणि पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याला आहे? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.